नवी मुंबई शहर आणि उरण तालुका आता एकमेकांशी रेल्वे मार्गाने जोडला जाणार आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचं उद्घाटन होणार आहे। गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला हा मार्ग पूर्णत्वास गेलेला आहे। उरणवासियांना आता रेल्वेने नवी मुंबई ठाणे मुंबईमध्ये जाता येणार आहे। उरणला नवी मुंबईशी जोडण्यासाठी नेरूळ ते उरण हा रेल्वे प्रकल्प सिडकोने आणि रेल्वे प्रशासनाने 10 ते 15 वर्षापूर्वी हातात घेतला होता। मात्र अद्यापर्यंत हा प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वास गेलेला नव्हता। मात्र आता नेरूळ ते उरण ह्या संपूर्ण मार्गाचं या ठिकाणी काम झालं असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर ते उरण या रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा होणार आहे। याआधी आपण पाहिलं की फक्त नेरूळ ते उल्वे खारकोपर एवढीच रेल्वे सुरू होती आणि पुढे उरणवासियांना जर नवी मुंबई ठाणा मुंबईला यावं लागत असेल तर त्यांना बसचा वापर करावा लागत होता। त्यामुळे 1.5 ते 2-2.5 तास त्यांना प्रवास करावा लागत होता। मात्र आता ही नेरूळ ते उरण रेल्वे उद्यापासून सुरू होणार असल्यामुळे उरणवासियांना आता नवी मुंबईमध्ये फक्त 20 ते 25 मिनिटात पोहोचता येणार आहे आणि तिथून पुढे हार्बरने ट्रान्स हार्बरने मुंबई आणि ठाण्याच्या दिशेला जाता येणार आहे। त्यामुळे आपण पाहतो की कशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये सुद्धा आता संपूर्णपणे रेल्वेचं जाळं हे पूर्णत्वास आलं असून नवी मुंबई पनवेल उरण हा संपूर्ण परिसर आता रेल्वे मार्गाने आहे तो मुंबई ठाण्याशी जोडला गेलेला आहे। एकीकडे मेट्रो, दुसरीकडे रेल्वे आणि तिसरीकडे आपण जर पाहिलं तर सागरी सेतूचा हा मार्ग सुद्धा उद्या सुरू होणार असल्यामुळे उरणवासियांना आता मुंबईमध्ये जाण्यासाठी सागरी मार्गाचा सुद्धा वापर होणार आहे। त्याचबरोबर दुसरीकडे चाकरमान्यांना ठाणा मुंबईत आणि नवी मुंबईत येण्यासाठी या रेल्वेचा सुद्धा या ठिकाणी सुविधा मिळणार आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।